माझ्या किचन मध्ये आज बनते आहे बेसनचे लाडू. बेसनच्या लाडूसाठी लागणारं साहित्य: बेसन, हे 2 वाट्या बेसन आहे, 1 वाटी साखर, थोडे मनुका आणि वेलची आणि सुंठ पावडर, हे एवढं साहित्य आहे. आणि अर्धी वाटी तूप, एवढं साहित्य. आता हे बेसन भाजून तुपात भाजून घेतलंय, अर्धी वाटी तुपात भाजून घेतलंय. आता याच्यात सगळं साखर, वेलची पावडर, मनुका सगळं मिक्स करून लाडू बनवणार. तर मी ह्याच्यात साखर टाकते. थोडं थंड होत आहे ना, थंड झाल्यावरच साखर टाकायची, नाहीतर साखर विरघळणार. थंड झाल्यावर साखर टाकायची आणि हे थोडंसं थंड करते. आता मी याच्यात साखर घालते. जेवढं तुम्हाला गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही साखर जास्त बघून घाला. मी आधी अर्धी साखर घालून करून घेते. याच्यातच मी वेलची आणि जी सुंठ पावडर टाकते. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे चांगलं. थोडी साखर, थोडी साखर टाकून घ्यायची. किती गोड पाहिजे हे आपण थोडं टेस्ट करून बघू. बरोबर गोड झालंय. आता आपण ह्याचे लाडू वळायला घेऊ. चला तर लाडू वळूया. लाडू वेगळ्या पद्धतीने वळायचे आहे. मी या टोपात तूप घेते आणि हे तूप थोडं थोडं घेऊन फेटणार आणि मग त्याच्यात थोडं बेसन घालून लाडू वळायचे. हे तूप असं फेसून घेणार, असं फेटणार. म्हणजे लाडू आपल्याला वळताना काही त्रास होत नाही आणि टेस्टला पण छान आहे. ही पद्धत पण वेगळी पद्धत आहे. या पिठात आता मी मनुका टाकून घेतली आहे आणि आता मी याच्यात थोडं बेसन टाकते. बघा, लाडू बांधता येईल एवढं बेसन टाकणार याच्यात. तर तूप तेवढं टाकलंय, फेटून घेतलंय.
असं करून असं फेटून घ्यायचं. आणि असे सगळे लाडू वळून घेणार. हे असे लाडू आता मी सगळे लाडू बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे सगळे लाडू आता तयार झाले खाण्यासाठी. हे जर लाडू तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.